ओझर मिंग येथील जय मल्हार संस्थेच्या वतीने दिनांक 1 जून रोजी निर्मल लॉन्स येथे आयोजित विशेष कार्यक्रमात कवयित्री व प्रेरणादायी वक्त्या डॉक्टर शोभा सातबाई यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लताताई टर्ले यांच्या हस्ते त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर शोभा सातबाई यांनी आयुष्य सुंदर करूया या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। जीवनातील सकारात्मक विचार, आत्मविश्वास, कुटुंबातील संवाद, सामाजिक बांधिलकी आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या हिरवाई काव्य संग्रहातील जीवन गाणं निसर्गासारखं व इतर कवितेतून स्पष्ट केले। अडचणींना संधीमधून रूपांतरित करत जीवनाकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहिल्यास आयुष्य अधिक समृद्ध आणि सुंदर होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला। मनाच्या चष्म्यातून जर आयुष्याकडे पाहिलं तर ते सकारात्मक नकारात्मक कसं जगायचं ते आपणच ठरवायचं असतं। कारण आयुष्यात जे चढउतार असतात ते आपल्याला खूप काही शिकून जातात। म्हणजे अनुभवाची शिदोरी असं आपलं जीवन असतं। मी तर म्हणते की आपण जे काही अनुभव घेतो त्यासाठी शाळेत जायची गरज नाही। शाळेत आपण शिक्षण ज्ञान घेतो, परंतु जीवन जगण्याची जी शिदोरी आहे, अनुभव आहे, ते आपल्या रोजच्या आयुष्यातूनच आपल्याला कळत असतात। तिथेच आपण घडत असतो आणि कळत नकळत ती शिदोरी आपल्याकडे आपोआपच येत असते। फक्त आपल्या मनाच्या चष्म्यातून आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं ते आपण ठरवायचं असतं। म्हणजे आपण बघा, सगळ्या जणांच्या वाट्याला सुख आणि दुःख, आनंद या एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि त्या प्रत्येकाच्याच असं मला एक तरी व्यक्ती दाखवून द्या की तो म्हणणार नाही मी खूपच, माझ्याकडे कोणताच अडचण नाही। कुणाकडे आर्थिक अडचण, कुणाकडे आजारी पेशंट, अनेक स्वतःला आजार, सगळ्या गोष्टी या असतात, परंतु त्यातूनही आपण प्रत्येक क्षण कसा जगायचा आहे हे आपण ठरवायचं आहे, म्हणजेच आयुष्य सुंदर होणार आहे। संत तुकाराम देखील, म्हणजे जुन्या काळच्या संतांनी हीच आपल्याला उपमा दिलेली आहे, शिकवलेली आहे की संत तुकाराम म्हणायचे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, कारण जर मनच प्रसन्न नसेल तर तुमच्या जीवनात आनंद उरणारच नाही, उरेल ते फक्त आणि फक्त दुःख। तसेच संत ज्ञानेश्वर म्हणायचे, आनंदे भरे जग, आनंदे भरे मन। जर आनंद मनात असेल तरच सगळं जग हे आनंदाने भरून जाईल। म्हणूनच आपण सगळ्यांनी काय करायचं, आयुष्य सुंदर जगूया। म्हणजे एकाच ओळीत एकच शब्द, आनंदाने जगूया। ज्याच्या जीवनात आनंद आहे तो सुंदर आयुष्य जगण्याखेरीज राहणार नाही। सो ऑलवेज रिमेंबर, हॅपीनेस इज नॉट इन थिंग्स बट इट इज इन युअर हार्ट्स। सो हॅपीनेस इन युअर हार्ट्स, the happy mind always beautiful life and the secret of beautiful life is happy heart। म्हणजे हॅपी हार्ट ठेवायचं असेल तर काय करायचं, आपलं हृदय जर हॅपी ठेवायचं तर स्माइल मोर, वरी लेस अँड एन्जॉय इन दी मोमेंट हॅपीली इन युअर लाईफ। म्हणजे तुम्हाला जर हॅपी राहायचं असेल तर काय करायचंय, स्माइल, जास्तीत जास्त हसायचंय, चिंता दूर ठेवायची आणि चिंतेला दूर ठेवून प्रत्येक आयुष्यातला क्षण हा जगण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर अशा प्रकारे जगला तर नक्कीच तुमच्या आयुष्याला, म्हणजे मी म्हणेल की परीस गवसल्या खेरीज राहणार नाही आणि आयुष्य अतिशय सुंदर जगाल। त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। कार्यक्रमास उपस्थित महिलांनी व नागरिकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वागत करत जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प व्यक्त केला। हसून खेळून जीवनात सोनेरी क्षण पेरूया, हसून खेळून जीवनात सोनेरी क्षण पेरूया, चला आयुष्य सुंदर करूया। ठेवून आनंदी मन निरोगी जीवन करूया, ठेवून आनंदी मन निरोगी जीवन करूया। सकारात्मक विचारांनी जीवन आपले फुलूया, चला आयुष्य सुंदर करूया, चला आयुष्य सुंदर जगूया। होईल सोनेरी सकाळ आता, होईल सोनेरी सकाळ आता आणि सुंदर सायंकाळ पाहूया। होईल सोनेरी सकाळ आता आणि सुंदर सायंकाळ पाहूया। मग गीत नवे आनंदाचे, चला प्रसन्नतेने गाऊया, चला प्रसन्नतेने गाऊया। आयुष्य सुंदर जगूया, आयुष्य सुंदर करूया। उंच निळ्या नभी आता पाखरे होऊन उडूया, उंच निळ्या नभी आता पाखरे होऊन उडूया। त्या थंडगार वाऱ्यासवे मग गंधाळून जाऊया, त्या थंडगार वाऱ्यासवे गंधाळून जाऊया। चला आयुष्य सुंदर जगूया, आयुष्य सुंदर करूया। यावेळी अध्यक्षा लताताई टर्ले, उपाध्यक्ष दिनकर वाकचौरे, सचिव सूर्यभान ठाकरे व समन्वयक समिती सदस्य उपस्थित होते।
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.